रात्रपासून आम्ही स्वयंपाक सुद्धा सुद्धा नाहीये घरामध्ये. रात्रपासून आम्ही स्वयंपाक सुद्धा बनवलेला नाही आणि सकाळी आम्ही घरात बसलो तर दरवाजा वाजून आम्हाला घराच्या बाहेर काढला. आमचा पसारा सगळा पसारा बाहेर घेतला आमच्या घरातला. आम्ही आता रस्त्यावर आलोय. आमचे पोरं बाळ आता शिकायचे तर आम्ही लोन घेऊन घर बांधायला चालू केलंय. आम्ही धुण्या भांड्याचे कामं करून घरं बांधायला चालू केलेत. लोन आता आम्हाला 20 वर्षाची फेड आहे. 3 रुपये टक्क्यानं आम्ही लोकांचे पैसे घेतलेत. आता आम्ही काय करायचं? आम्ही रस्त्यावर आलोय. आता आम्ही काय करायचं ते सरकारने ठरवायचं आणि आमची सोय लावायची. धुणं भांड्या करून लोकांनी उली पैसा करून हे बारीक तिरीक झोपड्या झापडे बांधले. आज हे घराच्या 2 घरं करून खाली जमीन दोष केलेत. आज ह्या गरिबांनी जायचं पुढं. याच्या लेकरा बाळा येऊन रोडला बसलेत. यांनी पोट भरायचं कसे? यांनी राहायचं कसं? आज यांचं ह्या लोकांची रियाजाने पैसा काढला, कुणी लोन काढला, त्यांच्या हातात त्यांनी भरायचा कसा? आज ह्या सरकारने इथून तिथून नदी किनारी घरं आहेत. मग हे घरं का नाही पाडले? गरिबाच्या झोपड्या का पाडले? आज खरेदी खत करायला गेलो, खरेदी खत केलं, पालिकेने पैसा घेतला, लोकांनी दम येऊन दिला. परत 20 लाख रुपये लोकांनी गरिबांनी गोळा केले, त्यांना दिले, ते घेऊन गेले. परत तोंड दाखवायला आले नाहीत आणि आता डायरेक्ट घरं बांधायला आले, पाडायला आलेत. मग आता या गरिबांनी करायचं काय?